संक्षिप्त अहवाल आणि निर्देशांक बघणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण याआधी आपण अहवाल आणि निर्देशांक डिटेलमध्ये बघितलेले आहे. म्हणजेच आपण सिम्प्लिफाईड इयरबुक 2024ची प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी कव्हर केलेले आहे आणि आता समोरील पार्ट जे काय आहे अहवाल आणि निर्देशांक बघणार आहे आपण. अहवाल आणि निर्देशांक या आधीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कव्हर केलेले आहे. आता हे संक्षिप्त अहवाल आणि निर्देशांक आहे. आपण सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 या बुकनुसार आपण ही सिरीज चालू केलेली आहे आणि तसेच आपण सिक्वेन्सनुसार हे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ ती प्लेलिस्ट बघितली नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. प्लेलिस्ट सेपरेट बनवलेली आहे. म्हणजेच त्या प्लेलिस्टमधून जे काही तुम्ही करंट अफेअर फॉलो करसाल या सिरीजला तर ते तुम्हाला सर्व काही हेल्पफुल ठरणार आहे आणि अवघ्या लिमिटेड डेजमध्ये तुम्हाला ते करंट अफेअरचे जे काय कन्सेप्ट आणि काही पॉईंट आहेत ते सर्व काही क्लिअर होईल. तर बघा आता पहिली न्यूज आहे कोळशाच्या मागणी वाढ. आता नेमकं कोळशाच्या मागणीत वाढ आहे. मग यामधील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय घ्यायचं आहे? तर हे महत्त्वाचं आहे आपल्याला, की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय घ्यायचं आहे? जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक म्हणलं तर भारत देश आहे, जे की आपल्याला कोळशाची मागणी लागते, की आपण दुसऱ्या देशामधून आयातीच्या बाबतीत जर बघितलं तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहोत, जे की कोळशाची आपल्याला मागणी लागते. जवळपास आपल्याला 3.5% वाढ झालेली आहे. 2023-26च्या ज्या काही आहे IEA जे काही आहे यांनी अहवाल दर्शविला आणि त्या दर्शवलेल्या अहवालामध्ये 3.5% हे आपल्याला वाढ झालेली दिसते मागणीमध्ये. मग जवळपास जागतिक लेवलला आपण कोळशाची मागणी किती टक्केची आहे आपली? तर 14%ची आहे. एवढंच लक्षात ठेवा, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आपण सर्वात मोठा ग्राहक आहोत कोळशाच्या बाबतीत आणि आपली जागतिक लेवलला मागणी जर बघितली तर कोळशाच्या बाबतीत 14% आहे. बघा 2 पॉईंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बाकी जे काही अनयुज्युअल डाटा आहे ते आपल्याला वाचायची गरज पडणार नाही. ते काही फॅक्ट आहेत, जे काही काही आकडेवारी असतात ते आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. महत्त्वाकांक्षी ब्लॉकची डेल्टा क्रमवारी. आता यामध्ये जर बघितलं तर हे काय आहे, हे क्रमवारी जर बघितली ब्लॉकची डेल्टा क्रमवारी हे नीती आयोगाने जाहीर केलेली आहे. मग यामध्ये काय म्हटलेलं आहे, जे की एखाद्या राज्यामध्ये तालुका आहे, जिल्हा आहे, त्यांची काय आहे, त्यांच्या क्रमवारीमध्ये त्यांची गणना, त्यांची कामगिरी, त्या तालुक्याची कामगिरी हे सर्व काही बघितले जाते. पण हा महत्त्वाकांक्षी ब्लॉकची डेल्टा क्रमवारी हे कोण जाहीर करतो? तर नीती आयोग जाहीर करतो. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. आता मग या या जाहीर केलेल्या ब्लॉकची डेल्टा क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर कोण आहेत? मग कोणता तालुका आहे? तर तेलंगणातील तिर्यानी तालुका यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. पहिल्या अव्वल स्थानी आहे तो. आता त्यानंतर जर बघितलं उत्तर प्रदेशातील जे काय आहे कोशांबी हा तालुका जर बघितलं, कोशांबी जिल्ह्याचं जे काही कोशांबी तालुका आहे यांनी दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. तालुक्याच्या क्रमवारीमध्ये सर्व काही चांगली कामगिरी बघूनच हे प्रदर्शन केल्या जाते निर्देशांकामध्ये. आणि समोरील जर बघितलं आपण आता ऑक्टोबर 2023च्या महिन्यामध्ये महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम पण घेतला होता. त्याची पण जाहीर केली होती क्रमवारी. तर त्यामध्ये जिल्ह्याच्या बाबतीत जर बघितलं तर रायगड हे जिल्हा जर बघितलं तर रायगड जिल्हा कुठला? आपल्या ओडिसामधला, ओडिसा राज्यातील रायगड जिल्हा. आणि जमुई हे जर बघितलं तर हा बिहारमधील जिल्हा आहे. हे जिल्ह्याच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर रायगड हे ओडिशामधील आणि जमुई जिल्हा जर बघितलं बिहारमधील हे प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर आहे. आता पश्चिम भारतीय राज्यामध्ये गडचिरोली जे काय आपल्या महाराष्ट्रातील, तर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जे काही सिरोंचा आणि अहेरी तालुका हे विजेते ठरले आहे. बघा आता हे महत्त्वाचं पॉईंट आहे, जे की नीती आयोगाने जे की महत्त्वाकांक्षी ब्लॉकचेन क्रमवारी जाहीर केली, तर त्यामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली येथील जे काही आहेत सिरोंचा आणि अहेरी तालुका हे विजेते ठरले आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. आता टॉप 50 आशियाई सेलिब्रिटीज म्हणजे टॉप 50 आशियाई सेलिब्रिटीजमध्ये शाहरुख खानने जे काय अव्वल स्थान पटकावले आहे. तर यामध्ये मग हे कोण जाहीर करते? तर UK स्थित जे काय आहे युनायटेड किंगडम स्थित ईस्टर्न आय जे काही वृत्तपत्र आहे हे जाहीर करतो. आणि यामध्ये स्त्रियांमध्ये जर बघितलं तर अभिनेत्रीमध्ये आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आणि प्रियंका चोप्रा जर बघितलं तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, आपले जे काही बॅकग्राऊंड नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल आय होप, कारण की आपण निसर्गरम्य वातावरणामध्ये हे लेक्चर घेत आहे आणि त्याचा आस्वाद तुम्ही एखाद्या वेळेस पर्यावरणाच्या सानिध्यात जाऊन अभ्यास करून पहा, तुम्हाला त्याचा आस्वाद मिळेलच. तर आय होप तुम्हाला डिस्टर्ब होत नसेल. तर बघा आता क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2023. आता मर्सर जी काही नावाची जी काही संस्था आहे ही क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजेच एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला राहण्याजोगे कितपत वातावरण तिथे मुबलक आहे तर ते बघण्यासाठी मर्सल हे काय इंडेक्स जाहीर करतो, म्हणजेच काय क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स. बघा आता 2023नुसार हैदराबादनंतर जर बघितलं तर भारतातील जी काही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम जीवन गुणवत्ता जर मिळत असेल कुठं तर तुम्हाला पुण्यामध्ये मिळते. म्हणजे हैदराबादमध्ये 153व्या क्रमांकावर आहे निर्देशांकामध्ये आणि हैदराबादमध्ये आपल्या भारतामध्ये क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्सच्या बाबतीत हैदराबाद
1 नंबरवर. त्यानंतर 154व्या क्रमांकावर असून पुणे तर हे दुसऱ्या क्रमांकावर भारताच्या बाबतीत आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर 156व्या क्रमांकावर आहे जागतिक लेव्हलला बेंगळुरू, तर हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मग बाकी जागतिक लेव्हलला काय व्हिएन्ना, ऑस्ट्रिया तुम्हाला माहीतच आहे. चांगल्या प्रती राहण्याजोगी जे काही ऑस्ट्रिया आहे, हे ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना हे ठिकाण चांगलं आहे आणि ज्युरिक हे स्वित्झर्लंडमधील आहे दुसऱ्या क्रमांकावर आणि व्हॅन्कुव्हर जर बघितलं कॅनडा, हे 3 शहरे हे अव्वल स्थानी आहेत. इथे राहण्याजोगी जे काही चांगल्या प्रकारची व व्यवस्थित पर्यावरण आपल्याला मिळते. क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्समध्ये अव्वल स्थान. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया, ज्युरिक, स्वित्झर्लंड आणि व्हॅन्कुव्हर, कॅनडा आणि त्यानंतर हैदराबाद, मग त्यानंतर पुणे आणि बेंगळुरू. ठीक आहे. तर हवामानातील जर बघितलं तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक जर बघितलं 2024. आता हवामान जागतिक परिषद जर बघितलं, जागतिक हवामान परिषद COP20 यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. तर यामध्ये म्हटलेलं आहे की 2024 मध्ये भारत हा 7व्या स्थानावर आहे. पण हा भारत सलग 5व्या वर्षापासून पहिल्या टॉप 10 मध्ये राहिलेला आहे. पहिल्या 10 मध्ये भारत हा 5 वर्षापासून आहे. मग आता चीन जर बघितलं तर यामध्ये हवामान परिषदेमध्ये यामध्ये चीन 51व्या क्रमांकावर आहे, तर अमेरिका 57व्या स्थानावर आहे. यासाठी जर बघितलं तर उच्च रेटिंग मिळवण्यासाठी कोणताही देश यशस्वी न ठरल्याने काय झालं मग या निर्देशांकामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी की उच्च रेटिंग कोणत्या देशाला मिळाली नाही. म्हणून त्यामुळे पहिल्या 3 जागा या निर्देशांकाच्या खाली आहेत. मग त्यानंतर 4थ्या स्थानावर मग अव्वल स्थानी डेन्मार्क आहे. तर मग 4थ्या स्थानावर डेन्मार्क असून पण तो अव्वल स्थानी ठरला आहे, कारण की पहिल्या 3 जागा खाली आहेत, कारण की त्यांनी उच्च रेटिंग जे काही मानक असते ते पूर्ण केले नाही कोणत्या देशाने. मग सर्वात लास्टला सौदी अरेबिया 67व्या स्थानावर शेवटी आहे. बघा आता युरोपियन युनियनमधील जे काही G20चे जे काही देश आहेत, G20 देश जर बघितलं त्यांची कामगिरी बघा. भारत हा G20 मधील जर बघितलं सदस्य हा 7व्या क्रमांकावर, जर्मनी 14व्या क्रमांकावर आणि युरोपियन युनियन 16व्या क्रमांकावर. हे G20चे 3 देश आहे, यांनी सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे. आता पंतप्रधान जे काही मोदी आहे, हे सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहे. ते तुम्हाला माहीतच आहे. सर्वात चांगले दौरे, विदेशातील दौरे हे बघून सर्वात लोकप्रिय जर म्हणलं नेते पंतप्रधान आहे. मग दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर मग हे क्रमवारानुसार आपल्याला विचारले जाऊ शकते. बाकी यांचं काही विचारलं नाही तरी चालेल. पण जर बघितलं अमेरिकेस्थित जे काही सल्लागार कंपनी आहे मॉर्निंग कन्सल्ट हे जाहीर करते या आकडेवारी. मॉर्निंग कन्सल्ट जर बघितलं तर मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलं या रेटिंगसाठी लोकप्रिय नेते म्हणून अव्वल स्थानी जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यानंतर मेक्सिकोचे अध्यक्ष जर बघितलं तर आंद्रे मॅन्युअल. त्यानंतर जर बघितलं हे 66% मान्यता रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोण आहे? मेक्सिकोचे अध्यक्ष आहेत आंद्रेस. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर जर बघितलं तर अलेन बर्सैट स्विस कॉन्फेडरेशनचे काय अध्यक्ष आहे हे तिसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर लुला दी सिल्वा ब्राझीलचे. त्यानंतर अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे. तर पहिले 2-3 लक्षात ठेवा. तर बघा आता 100 प्रभावी महिलांच्या यादीमध्ये जर बघितलं तर ही महत्त्वाची यादी आहे, कारण की स्त्रियाच्या बाबतीत न्यूज आपल्याला परीक्षेमध्ये एक्सेप्ट करते. कारण की बघा आता 100 प्रभावी महिलांची यादी फोर्ब्समध्ये जर बघितलं तर 100 जगातील पहिला महिला आहेत. त्यामध्ये हे फोर्ब्सची यादी 20व्या क्रमांकाची आवृत्ती आहे या यादीची. तर भारतातील जर बघितलं तर 4 महिलांनी स्थान मिळवलेले आहे या यादीमध्ये. तर यामध्ये भारतातील पहिली महिला निर्मला सीतारामन जागतिक लेवलला 32व्या क्रमांकावर आहे. HCL जे काही कॉर्पोरेशन आहे त्याचे अध्यक्ष रोशनी नाडर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक लेवलला 60व्या क्रमांकावर आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा रोमा मोंडाल हे 70व्या क्रमांकावर जागतिक लेवलला, पण भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि बायकॉनचे संस्थापक जर बघितलं, बायकॉनचे संस्थापक किरण मजुमदार हे 4थ्या क्रमांकावर, पण जागतिक लेवलला 76व्या क्रमांकावर आहे. तर ह्या 4 महिलांनी 100 प्रभावी यादीमध्ये महिलांच्या यादीमध्ये एक स्थान पटकावले आहेत. तर बघा या यादीत पहिल्या स्थानावर युरोपियन कमिशनचे जे काही अध्यक्ष आहे उर्सुला वॉन डेर लेन. जर बघितलं तर वॉन डेर लक्षात ठेवलं तरी चालेल. हे युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहेत. हे जागतिक लेवलला पहिल्या स्थानावर आहे टॉप 100मध्ये. सलग दुसऱ्या वर्षी ह्या स्थान कायम ठेवलं आहे यांनी. आणि दुसऱ्या स्थान जर बघितलं तर युरोपियन मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षा कोण आहे? क्रिस्टिना लगार्ड ह्या दुसऱ्या स्थानी आहे. आणि तिसऱ्या स्थानी जर बघितलं अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस, जे की भारतीय आहेत एक.
तर ते उपाध्यक्ष 3ऱ्या स्थानी आहे अमेरिकेच्या. तर लक्षात ठेवू शकता म्हणजेच कसं, की इथे अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आपल्याला ओळखीचे आहेत. नाव असल्याबरोबर आपण टिक करून येतो, की पहिल्या स्थानी असेल. पण त्याआधी जर बघितलं तर ह्या 3ऱ्या स्थानी आहेत. त्याआधी पहिल्या स्थानी जर बघितलं तर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर हे पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी जर बघितलं तर युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टिना लेगार्ड. त्यानंतर 3रे स्थान जर म्हटलं उपाध्यक्ष कमला हॅरिस अमेरिकेतील. तर बघा आता जागतिक शाश्वतता विद्यापीठ क्रमवारी आपण डिटेलमध्ये बघितलीच, पण आता आपण संक्षिप्तमध्ये बघणार आहे. तर जागतिक पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जर बघितलं जगातील विद्यापीठांनी काय राबविलेली जे काही उपाययोजना आहे, त्यासाठी त्या कृतीचा प्रभाव करून, मोजमाप करून जागतिक शाश्वतता विद्यापीठ क्रमवारी 2024 जाहीर केली आहे. तर भारतामध्ये दिल्ली जर बघितलं तर हे प्रथम स्थानावर आहे भारतामध्ये. टॉप लेव्हलला म्हणजेच भारतामध्ये दिल्ली पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर मुंबई आहे. हे आपल्या भारतामध्ये. पण जागतिक लेव्हलला जर बघितलं तर दिल्लीचा क्रमांक, दिल्ली विद्यापीठाचा क्रमांक 220 येतो आणि IIT मुंबईचा क्रमांक 303व्या क्रमांकावर आणि IIT मद्रास जर बघितलं 344व्या स्थानी आहे. तर लक्षात ठेवा भारतामध्ये दिल्ली विद्यापीठ प्रथम स्थानावर, IIT मुंबई दुसऱ्या स्थानावर आणि जागतिक लेव्हलला जर बघितलं त्यांचा क्रमांक 220 दिल्ली विद्यापीठ आणि 303 IIT मुंबई आणि त्यासोबत मद्रास 344 स्थान लक्षात ठेवा. आता टॉपमध्ये जागतिक लेव्हलला कोण आहे मग? कॅनडाचा टोरंटो विद्यापीठाला सर्वात शाश्वत विद्यापीठ म्हणून घोषित केलेले आहे. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्केल अमेरिके आणि मँचेस्टर विद्यापीठ इंग्लंडचा यांचा क्रमांक लागतो. तर भारतामध्ये आणि जागतिक लेव्हलला काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता भारतातील जर बघितलं तर गुन्हेगारी अहवाल आता हे आपल्याला लक्षात ठेवायची काही गरज नाही, कारण की हा निगेटिव्ह पॉईंट आहे. निगेटिव्ह पॉईंट परीक्षेला विचारत नाही. पण तरी लक्षात ठेवा गुन्हेगारी सर्वात जास्त जर बघितलं, सर्वात कमी नोंद जर म्हणलं गुन्हेगारीच्या बाबतीत कोलकाता हे तिसऱ्या वर्षी सलग सुरक्षित शहर ठरले आहे. त्यानंतर हैदराबाद, त्यानंतर पुणे आणि हैदराबाद याचा नाव क्रमांक लागतो. गुन्ह्यामध्ये बेंगळुरू जर बघितलं तर अव्वल शहर आहे. गुन्ह्याच्या बाबतीत बेंगळुरू येथे सर्वात जास्त गुन्हे झालेले आहे. आता उत्तर प्रदेश सर्वाधिक गुन्हे इथे बघितले. उत्तर प्रदेशचे राज्यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे तर माहीत आहे. मोठा आहे लोकसंख्येच्या बाबतीत आणि तिथे गुन्हे जास्तीत जास्त होतो. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांकावर गुन्ह्याच्या बाबतीत लागतो क्रमांक. त्यानंतर मध्य प्रदेश, मग राजस्थान आणि पश्चिम बंगाल हे बालअत्याचाराच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते. पण हे गुन्हेगारीच्या बाबतीत आपण लक्षात ठेवलं नाही तिथं. आता जागतिक मलेरिया अहवाल मिळाले 2023चा जागतिक आरोग्य संघटनेने WHOने प्रकाशित केला. या अहवालामध्ये जर बघितलं तर 2023 नुसार 2022 मध्ये दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशात मलेरिया 66% प्रकरणामध्ये भारताचा वाटा आहे. म्हणजे जवळपास जे काही 66% हे केसेस मलेरियाचे जे काय आहे, हे 66% बघितलं जागतिक लेव्हलला मलेरिया अहवालामध्ये भारताचा वाटा आहे. या प्रदेशातील सर्व प्रकरणापैकी जवळपास 46% प्रकरणे प्रोटोझोआ जे काय आहे परजीवी प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स यामुळे होतो. हे 46% आहे की प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे मलेरिया होतो. आता 2022 मध्ये जर बघितलं तर या प्रदेशामध्ये मलेरियामुळे जर बघितलं मृत्यूपैकी 94% मृत्यू जर बघितलं भारत आणि इंडोनेशियामध्ये झालेले आहे, की मलेरियाने मृत्यू झालेले आहे. बापरे बाप! तर ठीक आहे. तर जे काही महत्त्वाचे आहे आपल्याला गरजेचं नाही आहे. पण मलेरियाच्या प्रकरणामध्ये 76% घट झालेली आहे 2000 पासून. पण मलेरिया प्रकरणे 23 दशलक्षवरून 2022 मध्ये 5 दशलक्ष आले आहेत. म्हणजेच मलेरियाचं जवळपास वाढतं प्रमाण आहे. जागतिक डिजिटल स्पर्धात्मक क्रमवारी. आता डिजिटल इंडियाच्या बाबतीत पण महत्त्वाचं लक्षात ठेवावं लागते. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विकास संस्था IMD जागतिक डिजिटल स्पर्धा म्हणजे जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार कुठे होतात, कोणत्या देशामध्ये होतात ते महत्त्वाचं आहे. त्याची क्रमवारी त्यामध्ये जर बघितलं तर 64वी अर्थव्यवस्थांमध्ये भारत हा 49व्या स्थानावर आहे. या क्रमवारीमध्ये अमेरिका आफ्टर ऑल असणारच. अमेरिका अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर नेदरलँड आणि त्यानंतर सिंगापूरचा क्रमांक लागतो. अमेरिका प्रथम, त्यानंतर नेदरलँड आणि तिसरा क्रमांक सिंगापूर आणि 64 एकूण अर्थव्यवस्था आहे. त्या अर्थव्यवस्थांमध्ये 49व्या क्रमांकावर भारत आहे हा डिजिटल स्पर्धात्मक क्रमवारीमध्ये. तर महत्त्वाचे काही जे काही आपण ते आज आपण अहवाल बघितले. राहिलेले निर्देशांक आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला पण थोडंसं मोटिवेट मिळेल व्हिडिओ क्रिएट करण्यामध्ये आणि अपलोड करण्यामध्ये. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ हेल्पफुल ठरत असेल तर काही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.